हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, संत ज्ञानेश्वर महाराज की जय, संत एकनाथ महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय, संत गजानन महाराज की जय, संत भास्कर महाराज की जय, संत गौरीशंकर महाराज की जय, संत वासुदेव महाराज की जय। ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णस्य पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। चराचरामध्ये वास करणाऱ्या परमतत्वास माझं नमन, ते परमतत्व भूवैकुंठामध्ये वास करणारं पंढरीनाथ परमेश्वरास माझं वंदन। संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत गजानन महाराज, संत भास्कर महाराज, संत गौरीशंकर महाराज, संत वासुदेव महाराज यांना माझं नमन। वैकुंठवासी पंजाबराव भाऊ, माझ्या मातोश्री यांना माझं नमन, आणि आपणा सर्व श्रोतृगणांना माझं नमन, साष्टांग प्रणिपात। आज आपल्या गाथा पारायणाचं 6वं पुष्प। 5व्या पुष्पामध्ये आपण महाराजांनी आपल्या साधकाकरता, आपल्या भक्तांकरता सहज साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेला हितोपदेश आणि या समाजामध्ये ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, अंधश्रद्धा आहेत आणि धर्ममार्तंड जे सामान्य जनावर अन्याय अत्याचार करतात देवाच्या नावाखाली, तेव्हा आपण खरं देव कशात आहे, खरं देवत्व कशात आहे, खरी श्रद्धा कुठे ठेवावी आपण आणि कशावर आपण विश्वास ठेवावा, याचा आपण स्वतःच्या बुद्धीनं आणि बुद्धिचातुर्यानं जे खऱ्या संतांनी सांगितलेले आहे त्याप्रमाणे आपण आचरण करावं आणि ह्या सर्व अवडंबर करणाऱ्या आणि फसव्या गोष्टीपासून दूर राहावं असा हितोपदेश आपण कालच्या पुष्पामध्ये या गाथेमधून घेतला। आणि आजच्या पुष्पामध्ये आपणास हे सर्व करत असताना धर्माच्या माध्यमामधून जी फसवणूक सामान्य जनाची होत होती आणि ज्या फसवणुकीमुळे अन्याय अत्याचार पिळवणूक या साधकांची होत होती आणि ती पिळवणूक पाहून त्या काळामध्ये महाराज व्यथित व्हायचे, महाराजांचं हृदय द्रवत होतं। धर्ममार्तंडांनी या सामान्य जनांना जगणं मुश्किल केलं होतं। कर्मकांड, पूजा अर्चा, यज्ञ, होम, हवन
तुम्हाला देव पाहिजे असेल तर असं करा, आणि हे तुम्ही हे करू शकत नाही, तुम्ही ते करू शकत नाही, तुम्ही शिक्षण घेऊ शकत नाही, तुम्ही चांगलं जीवन जगू शकत नाही, आणि तुम्हाला देवानं अशाच प्रकारचं जीवन जगण्याकरता इथे पाठवलेलं आहे, चांगलं जीवन जगण्याचा तुम्हाला अधिकार नाही. अशा या वेगवेगळ्या अत्याचारामुळं महाराज व्यथित व्हायचे आणि यामधून उपाययोजना काढायची. मग यामधून काय करायचं, तेव्हा महाराजांनी प्रत्येक साधकाच्या गावामध्ये जाऊन, घराघरामध्ये जाऊन कीर्तन प्रवचनाच्या माध्यमामधून अभंगाची रचना करून हा जनोपदेश, हितोपदेश केला. उद्देश एवढा होता की माझ्या भक्तगणाच्या मनावर जे आघात होत आहेत ते आघात दूर करणे आणि त्यांना खरं तत्त्वज्ञान सांगणे, हा झाला मनाचा आघात. आणि सोबतच जुलमी राजवटीचा सुद्धा आघात या समाजावर, या माझ्या भक्तगणावर होत होता. मग आपल्या राष्ट्राची आणि आपल्या समाजाची भौतिक आणि सुखोपयोगी अधोगती तर होत होतीच, परंतु समाजाची, जनमानसाची आत्मिक अधोगती होत होती. म्हणजे आपला राष्ट्राचा, आपला देशाचा ऱ्हास होत होता, धर्माचा ऱ्हास होत होता. मग इथे महाराजांनी 2 धर्म सांगितलेले आहेत, आणि इथे महाराजांनी सांगितलेला धर्म म्हणजे पूजा अर्चा कर्मकांड धर्म मार्तंडांचा धर्म नव्हे, तो धर्म आहे आत्मोन्नतीचा धर्म आणि राष्ट्रोन्नतीचा धर्म. आणि ही आत्मोन्नती आणि राष्ट्रोन्नती करणे हे आपलं कर्तव्य आहे, आणि त्या दृष्टीनं आपण आणि आपले अनुयायी आपण तयार केले पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, धर्मरक्षा वयासाठी करणे आटी आम्हासी, वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. धर्माचं रक्षण करायचं आहे. ह्या सर्व जुलमी राजवटीमुळे, बाहेरच्या जुलमी राजवटीमुळे आणि आतल्या जुलमी राजवटीमुळे माझ्या या समाजाची अधोगती होत आहे, बाहेरची अधोगती होत आहे, बाहेरचा उपद्रव आहे, तेवढाच उपद्रव आतला आहे. आतील मनाचा उपद्रव, मनामध्ये उपद्रव होत आहे, बाहेर शरीराला, बाहेर समाजामध्ये वावरताना उपद्रव होत आहे. म्हणून महाराज म्हणतात, मला माझ्या भक्तगणाची आत्मोन्नती करायची आहे आणि राष्ट्रोन्नती करायची आहे. म्हणून महाराज म्हणतात, जे जे वेदामध्ये सांगितलेलं आहे, जे जे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, जे जे धर्मामध्ये सांगितलेलं आहे, ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे आणि साधू संतांनी सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे आपण आचरण करावं. ती जी शिकवणूक आहे ती आचरणामध्ये आणावी, त्याचा उपदेश करावा आणि ते करण्यास इतरांना सांगायचं. आणि तेच खरं आपलं इति कर्तव्य आहे, तेच खरं आपलं आद्य कर्तव्य आहे. नोहे तोच खरा पुरुषार्थ आहे, तोच खरा पुरुषार्थ आहे. पुन्हा महाराज म्हणतात, जरी आपल्याला वेदांनी सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं, परंतु त्या वेदामध्ये आणि शास्त्रामध्ये खरं काय सांगितलेलं आहे त्याचा सुद्धा आपण तत्वचिंतक वृत्तीने शोध घ्यायचा. आणि साधू संतांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण हे करायचं. म्हणजे आपण आधीच्या पुष्पामध्ये सांगितलं आहे की खरा साधू कोण, खरा संत कोण, ज्या संताचं हृदय हे भक्तांप्रती प्राजरते, भक्तांच्या मदतीला हाकेला तो धावून येतो आणि त्याच्या कल्याणाकरता तो सतत प्रयत्नरत राहतो, असे साधू संतांनी जे जे सांगितलेलं आहे त्याचा आपण अनुनय करायचा, तो इतरांना करायला लावायचा. आणि हाच खरा काय आहे, आपला पुरुषार्थ आहे, हाच खरा आपला पुरुषार्थ आहे. म्हणून महाराज म्हणायचे, सर्वांना सांगायचे, पुरुषार्थ जागवा, पुरुषार्थ जागवा. आपलं जे आत्मिक बल आहे ते आत्मिक बल जागवा. आणि जेव्हा माणसाचं आत्मिक बल जागृत होते तेव्हा आत्मिक बल जागृत झाल्यानंतर आपलं जे शारीरिक बल, जरी शरीरानं आपण दुबळे असलो तरी मनानं आपण प्रखर राहतो, मनानं आपण कणखर राहतो. आणि एकदा आपण मनानं कणखर झालो तो कोणाशीही आपण 2 हात
करू शकतो. म्हणून महाराज म्हणतात, धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हासी, वाचा बोलो वेदनीती, करू संती केले ते. धर्माचं रक्षण करण्याकरता आपण प्रयत्न करू, आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करू, जे वाटेल ते करू. परंतु तो धर्म कोणता? आत्मधर्म आणि राष्ट्रधर्म. आत्मधर्म आणि राष्ट्रधर्म. आणि आत्मधर्म आणि राष्ट्रधर्म जागवण्याची मशाल महाराजांनी पेटवली. आणि ती मशाल आपल्या अभंगाच्या माध्यमामधून, कीर्तनाच्या माध्यमामधून साधकांच्या, आपल्या भक्तगणांच्या घराघरामध्ये पोचवली. पुन्हा महाराज म्हणतात, बघा कशी परिस्थिती आहे. मी तिसऱ्या पुष्पामध्ये सांगितलं होतं की त्या काळामध्ये कशी परिस्थिती होती. इकडे धर्म मार्तंडांचा अन्याय, अत्याचार, अनवनिक, छळ, पिळवणूक या समाजाची होत होती. आणि तिकडे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलांचे अन्याय अत्याचार होत होते. अशा प्रकारे आपला जो समाज आहे दोन्ही बाजूनं त्याची पिळवणूक होत होती, गलित्र गात्र होत होतं. आणि रात्रंदिवसा सगळीकडून भय राहायचं. एवढं भय राहायचं की रात्रीला आपण झोपल्यानंतर सकाळी आपली मुळं बाळं जागी राहतील की नाही. रात्रीला आपल्या शेतामध्ये जे धान्य आहे, जे सुगीचं आहे, ते आपलं राहील की नाही. आपले गुरंढोरं जिवंत राहतील की नाही. आपल्या बायका मुलं आपल्या घरामध्ये सुरक्षित राहतील की नाही. एवढ्या प्रकारचं भय त्या काळामध्ये होतं. आणि म्हणून महाराज म्हणतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जीवाही आगोचो पडती आघात, येऊन या नित्य नित्य वारू. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघी याचे काळे केले तोंड. बघा रात्रंदिवस आमचा कसा प्रसंग आहे, युद्धाचा प्रसंग आहे. युद्ध हे 2 महिन्यासाठी असते, जास्तीत जास्त चाललं तर 2 वर्षासाठी असते, आहे ना. जुन्या काळात एवढे चालत नव्हते आणि काही काही चालले. परंतु महाराज म्हणतात, आमचं युद्ध हे अहोरात्र चालू आहे. आमचं युद्ध हे अहोरात्र चालू आहे. कोणतं युद्ध चालू आहे हो? जगण्या मरणाचं युद्ध चालू आहे. जगण्या मरणाचं युद्ध चालू आहे. घरात आम्ही जगू शकत नाही. घरामध्ये आमचा छळ केला जातो वेगवेगळ्या प्रकाराने. आमच्या गावामध्ये आमचा छळ केला जातो वेगवेगळ्या प्रकारे. आणि बाहेर आम्ही पडलो तर बाहेरसुद्धा आमचा छळ होतो. म्हणून महाराज म्हणतात, रात्रंदिवस आमचा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. बाहेर जगामध्ये जुलूम होत आहे, जुलमी राजवट आहे. आणि आत आमचं जे मन आहे, आमचं मन हे वेगवेगळ्या प्रवृत्तींनी आणि वेगवेगळ्या अन्याय अत्याचारांनी कसं केलेलं आहे, छिन्न विछिन्न केलेलं आहे, विकृत केलेलं आहे. आणि ते कोणते आहेत? धर्म मार्तंडांनी निर्माण केलेली जी उतरंड आहे, त्या उतरंडीच्या माध्यमामधून धर्माचे आणि या धर्म मार्तंडांचे जे अन्वनित अन्याय अत्याचार या सामाजिक व्यवस्थेचे आहेत, या धार्मिक व्यवस्थेचे आहेत, त्याच्यामुळं आमचं मन कसं झालं आहे, छिन्न विछिन्न झालेलं आहे. आणि त्याचा परिणाम आमच्या जीवावर झालेला आहे. ते आघात, जीवाही आगोचं, म्हणजे ते जे सर्व आघात आहेत आतले आणि बाहेरचे, हे आमच्या शरीराच्या मनावर झालेले आहेत. पण ते आघात आम्ही दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. म्हणून महाराज म्हणतात, जरी आमचे रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग असला, आतून आणि बाहेरून आमच्यावर अन्याय आणि अत्याचार आणि जुलम होत असला, तरी हे पंढरीनाथा, तू आमच्यासोबत असल्यामुळं, तुझं आम्ही स्मरण करत असल्यामुळं हे अन्याय अत्याचार करण्याचं बळ आम्हाला मिळतं आहे. अन्याय अत्याचार सहन करण्याचं बळ आम्हाला मिळतं आहे. आणि सोबतच हा अन्याय आहे, हा अत्याचार आहे, हे जाणण्याची उमज आम्हाला मिळालेली आहे. हे जाणण्याची उमज आम्हाला मिळालेली आहे. आणि त्याच्यामुळं तू आमच्यासोबत आहेस, तुझं बळ आमच्यासोबत आहे. म्हणून ह्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध 2 हात करण्याची शक्ती आम्हाला मिळालेली आहे.
2 हात करण्याची शक्ती आम्हाला मिळालेली आहे. आणि आता आम्ही काय झालेलो आहे, आता आम्ही निश्चिंत झालो आहे. आता आम्ही निश्चिंत झालो आहे. आम्ही जरी वैष्णव असलो, वैष्णव धर्मी असलो, तर आम्ही वैष्णव आहो, आम्ही सहिष्णू आहो, आम्ही सहृदयी आहो. आणि आम्ही कसे आहो, आम्ही पांडुरंगा तुझे भक्त आहो. जेवढे आम्ही सहिष्णू आहो, सहृदयी आहो, तेवढे आम्ही दुश्मनाशी 2 हात करण्यास आम्ही तयार आहोत. आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे महाराज म्हणतात, आम्ही जो चांगला असेल त्याला सर्वस्व देऊ, आमची लंगोटीसुद्धा सोडून देऊ. आणि जो आमच्याशी जुलमीनं आणि अत्याचारानं वागत असेल त्याच्याशी आम्ही 2 हात करू. त्याच्या डोक्यावर आम्ही काठीसुद्धा मारू, त्याच्या डोक्यावर आम्ही काठीसुद्धा मारू. इंद्राचं व्रतसुद्धा आम्ही फोडू शकतो, एवढे आम्ही कठोर आहो. तेवढेच आम्ही कोमल, जेवढे आम्ही कोमल आहोत तेवढे आम्ही कठोर आहोत. म्हणून महाराज म्हणतात, अवघियाचे काळे केले तोंड. ह्या सर्वांचे तोंड आम्ही काळे केलेले आहेत आणि अजून आम्ही काळे करू. अवघियांचे काळे केले तोंड म्हणजे कोणाचे केले, 2 प्रवृत्तीचे काळे तोंड केले. कोणाचे केले, 2 प्रवृत्तीचे. एक म्हणजे हे जे धर्ममार्तंड आहेत, ज्यांनी सामाजिक व्यवस्थेच्या माध्यमामधून, धार्मिक व्यवस्थेच्या माध्यमामधून या जनतेचा छळ पिरणूक, अन्याय अत्याचार केलेले आहेत, त्यांच्या विरुद्ध आम्ही 2 हात करून पुढे आलेला आहो. त्यांचं आता तोंड आम्ही काळं केलेलं आहे, याच्यापेक्षा काळं करू. आणि जी बाहेरची जी जुलमी राजवट आहे त्याच्याही विरुद्ध आम्ही आता 2 हात करण्यास पुढे आलेलो आहोत. आणि त्यांचंसुद्धा आम्ही आता तोंड काळं करायला लागलेलो आहोत. त्यांचंसुद्धा आम्ही तोंड काळं करू, तोंड काळं केलेलं आहे. अंतर्बाह्य जग आणि मन. अंतर्बाह्य मन तुम्हाला माहिती आहे. अंतर म्हणजे मनाचं. पण बाहेरच्या जगाचा उपद्रव काय आहे, बाहेरच्या जगाचा उपद्रव मी दुसऱ्या पुष्पामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. त्या काळाची जर आपण परिस्थिती बघितली, आताचा आपला महाराष्ट्र, त्यावेळेचा आपला पुणे सुपा हा तो जो परागणा आहे, इथे सर्व शाह्यांचं राज्य होतं. इथे सर्व शाह्यांचं राज्य होतं. आदिलशाही होती, कुतुबशाही होती, निजामशाही होती आणि मुघलांच्या राज्याला सुरुवात झाली होती. पुन्हा मुघलशाही होती. अलाउद्दीन खिलजीच्या स्वरूपाने आणि महम्मद गझनीच्या स्वरूपाने. बघा, हा मी थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगतो. इस्लामी राजवट, इस्लामी धर्माचे जे संस्थापक आहेत, जास्त त्यांचा मोठा इतिहास नाही आहे आपल्यासारखा हजारो वर्षाचा. फक्त इसवी सन पूर्वी 700 वर्षाच्या आधी महम्मद पैगंबरांनी या धर्माची स्थापना केली. आणि धर्माची स्थापना करत असताना इस्लाम त्या धर्माची केली, संस्कृतीची केली. आणि धर्म आणि संस्कृतीला सांगितलं आहे, तुम्ही धर्म वाढवा, संस्कृती वाढवा आणि राजसत्ता वाढवा, राजसत्ता वाढवा. आणि राजसत्ता वाढवाच्या ईर्षेने अरबस्तान, काबूल, कंदाहारपासून ते राजसत्ता निघाले. तर स्पेनपासून तर इकडे काबूल, कंदाहार, पूर्ण भारतवर्ष, इकडे ब्रह्मदेशपर्यंत ते सत्ता स्थापन करायला लागले. आणि त्यांचा उद्देश एकच होता, जा तिथे सत्ता स्थापन करा, तिथल्या जनतेची पिळवणूक करा आणि तिथला देव धर्म, त्याच्या धर्माची हे करून आपला धर्म तिथे स्थापित करा. असं करत करत मोहम्मद गझनीच्या स्वरूपामध्ये हे इस्लाम, आता ते ॲक्च्युली तुर्की होते, आपल्या भारतामध्ये आले. आणि पाहता 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 ह्या 3 शाह्या सर्वप्रथम आपल्यामध्ये आल्या, आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही. आणि नंतर 15व्या शतकामध्ये मुघल बादशाह बाबर आला. आणि मुघल बादशाह बाबर आल्यानंतर एका छोट्याशा देशामधला, राज्यामधला जो बादशाह भारतामध्ये पूर्ण भारत आणि पूर्ण गिळंकृत करण्याच्या ईर्षेने आला. आणि पाहता 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 त्याने आपलं साम्राज्य वाढायला सुरुवात केली. म्हणजे आता तेव्हाची परिस्थिती अशी होती की इकडे मुघल आहेत, तिकडे निजाम आहे, तिकडे आदिलशाही आहे, तिकडे कुतुबशाही आहे. आणि यांचं एक काम होतं की इथल्या जनतेची पिळवणूक करणे,
यांच्यावर अन्याय अत्याचार करणे आणि जेवढं होईल तेवढा आपला धर्माचा प्रसार आणि प्रचार करणे. आणि अशा पद्धतीनं सर्व हा तिथे उपद्रव झालेला होता. आणि त्या उपद्रवाने जनता भयभीत झाली होती. उपद्रवाने जनता भयभीत झाली होती. आणि हे सर्व पाहून महाराज कासावीस व्हायचे. हे सर्व पाहून महाराज कासावीस व्हायचे. पण हे सर्व करत असताना महाराजांनी आत्मोन्नती करण्याचं काम हाती घेतलं. पण महाराजांना प्रश्न पडला की आता राष्ट्रोन्नती हा बाहेरील शत्रूचा नाश, हा बाहेरील शत्रूचा उपद्रव कोण कमी करेल. तर महाराजांना एक आशेचा किरण सापडला. महाराजांना एक आशेचा किरण सापडला. भोसले घराण्यामधील मालोजी राजाचे पुत्र शहाजीराजे आणि लखुजी जाधवांची मुलगी जिजामाता ह्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध 2 हात करायला पुढे सरसावल्या. आणि पाहता 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 जिजाबाई आणि शिवाजीराजे पुण्याच्या परागणामध्ये आले. तुम्हाला तो सर्व इतिहास माहिती आहे. आणि जी इच्छा आणि आकांक्षा तुकाराम महाराजांच्या मनामध्ये होती, तीच इच्छा आणि आकांक्षा शहाजी महाराजांच्या, जिजामातांच्या आणि शिवाजी महाराजांच्या मनामध्ये होती. आणि जेव्हा जिजामाता शाहू महाराजांना घेऊन पुण्यामध्ये आल्या, लाल महालामध्ये राहायला लागल्या, तेव्हा शहाजीराजे हे निजामाच्या पदरी सरदार म्हणून काम करत होते. आणि हा पुणा सुप्याचा परागणा शहाजीराजांना निजामाने दिला होता. आणि तो पुण्या सुप्याचा परागणा शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना दिला होता. म्हणजे तिथे शिवाजी महाराज, जिजामाता आणि शहाजी महाराज हे सर्व देखरेख करत होते, फक्त वरची देखरेख. परंतु हे सर्व जो अन्याय अत्याचार आहे ते उघड्या डोळ्यांनी बघत होते. आणि तेव्हा शहाजीराजे आणि जिजामातांना तेव्हाच ठरवलं की हा अन्याय अत्याचार जो आपल्याला निजामाचा, आदिलशहाचा, कुतुबशहाचा आणि मुघलांचा होत आहे तो आपल्याला बंद करायचा आहे. आणि ह्या जुलमी राजवटीपासून आपल्याला आपल्या जनतेचं रक्षण करायचं आहे. हे जुलमी राजवट आपल्या लोकांना पोटभर अन्न खाऊ देत नाही, त्यांच्यावर अन्याय करते, त्यांच्यावर अत्याचार करते आणि त्यांचा प्रतिकार करून आपलं राज्य आपल्याला स्थापन करायचं आहे. आणि पाहता 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 तुकाराम महाराज आपल्या कथा कीर्तनामधून उपदेश करायचे, लोकांचं आत्मबल वाढायचे, लोकांचं मानसिक बल वाढायचे. आणि त्या आत्मबल आणि मानसिक बलाची परिणती अशी झाली की जो सामान्य साधक आहे, तो सामान्य भक्त जो आहे, त्याचं आत्मतेज उदयास आलं. आणि तो इतका त्याचं आत्मतेज उदयास आलं की तो सामान्य माणूस शस्त्र हाती घेण्याला तयार झाला. आणि त्याला कळून चुकलं की हे जी निजामाची राजवट आहे, ही मुघलांची राजवट आहे, ही आपल्यावर अन्याय अत्याचार करते. आणि या राजवटीच्या विरुद्ध आपण 2 हात केले पाहिजे. राजवटीच्या विरुद्ध आपण 2 हात केले पाहिजे. म्हणून हे संपूर्ण मावळे 2 हात करायला लागले. आणि महाराज आपल्या कथा कीर्तनातून सांगायचे, आपण उठा, शहाजीराजांचा पुत्र, जिजामातेचा पुत्र हे पुण्याचं काम करतो आहे, त्याच्या हाताशी हात लावा. आणि त्या हाकेला ओढून असंख्य मावळे या मावळखोऱ्यामधून पुढे सरसावले. आणि त्या मावळ्यांना हाताशी घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या मुहूर्तमेढ प्रयत्न करत असताना जिथे जिथे अन्याय अत्याचार होत होता, तेव्हा छोटेसे बाळराजे शिवाजी महाराज या मावळ्यांना घेऊन या अन्यायाचा प्रतिकार करण्याकरता रात्री बेरात्री बाहेर पडायचे. आणि त्याला साथ होती तुकोबारायांच्या आत्मिक बलाची. म्हणजे एकीकडे हातामध्ये शस्त्र घेतली तुकोबारायांनी. तुकोबारायांनी हातामध्ये शस्त्र घेतल्यानंतर लोकांच्या मनावर त्या शस्त्रांनी त्यांनी आघात घेतला. शस्त्रांनी आघात घेतला म्हणजे जुन्या ज्या जखमा निर्माण झाल्या होत्या या धर्म मार्तंडांच्या माध्यमामधून, त्या जखमावर यांनी वार केले. आणि त्यांचे जे मन आहे ते मन कसं केलं, चांगलं केलं, प्रज्वलित केलं. आणि दुसरे प्रत्यक्षामध्ये शस्त्र हातात घेतले जिजामाता आणि शिवाजी महाराजांनी. यांचा परिपाक असा झाला
इकडे आत्मोन्नती झाली आणि इकडे राष्ट्रोन्नती झाली. आत्मोन्नती झाली आणि राष्ट्रोन्नती झाली. आणि त्या माध्यमामधून जो निश्चित पडलेला आपला जो समाज होता, जो भयभीत झालेला समाज होता, जो भयग्रस्त झालेला समाज होता, त्या समाजाला कुठेतरी जीवन जगण्याचा आशेचा किरण मिळाला. जीवन जगण्याचा आशेचा किरण मिळाला. आणि तुकाराम महाराजांच्या माध्यमामधून जे एक संघटन तयार झालं समाजाचं, जे संघटन तयार झालं साधकांचं, त्या संघटनेमधून हे जे सर्व साधक आहेत खरी भक्ती करायला लागले. अंधश्रद्धा, पूजा अर्चा, कर्मकांड याच्या माध्यमामधून ते हळूहळू बाहेर पडायला लागले. आणि सोबतच जो निश्चित पडलेला समाज होता की ज्यांना असं वाटत होतं की नाही, हे सर्व आपलं जीवन जगणं म्हणजे असंच आहे, आपलं जीवन जगणं म्हणजे असंच आहे आणि आपल्यावर जे राजवट आहे ती जुलमी राजवट अशीच असते, कारण देवानंच आपल्याला तसं केलेलं आहे. म्हणजे इकडे मुघल बादशाह आपल्यावर जुलूम करतो आहे, इकडे आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह आपला जुलूम करतो आहे. परंतु त्या जुलमाची जाणीव केव्हा व्हायला लागली, जेव्हा तुकोबारायांनी या लोकांना झोपेतून जागृत केलं. जिजामातेनी, शिवाजी महाराजांनी या लोकांना झोपेतून जागृत केलं, तेव्हा यांना जाग यायला लागली की आपल्यावर हा अन्याय होतो आहे, अत्याचार होतो आहे. पुन्हा जागृत झाल्यानंतर मग त्याचा प्रतिकार कसा करायचा. एवढा मोठा मुघल बादशाह सम्राट, ज्याच्याकडे लाखोची सेना आहे, एवढा मोठा निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह, आपल्याकडे तर काहीच नाही, घोडा नाही, हत्ती नाही, कोणती तलवार नाही, शस्त्र नाही. मग महाराजांनी म्हटलं, तुमच्याकडे घोडे नाही, हत्ती नाही, शस्त्र नाही, तलवार नाही, तुमचं मन शस्त्र आहे, तुमचे हात शस्त्र आहेत, तुमच्या मनाने तुमच्या हाताला तुम्ही शस्त्र करा. आणि महाराजांनी जे शब्द आहेत तेच रत्न केले आणि जे शब्द आहेत तेच शस्त्र केले. जे ज्ञान आहे, कोणतं आत्मिक ज्ञान, तेच काय केले, रत्न केले आणि तेच काय केले, शस्त्र केले. आणि असं करता 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 सर्व मावळे काय झाले, पुढे सरसावले आणि शिवाजी राजांच्या हाकेले ओ देऊन त्यांनी ही जी जुलमी राजवट आहे ते जुलमी राजवट लयास घालण्याचा प्रयत्न केला, नव्हे लयास घातली. सर्वात पहिले जुलमी राजवट लयास घातली निजामशाहीची. निजामशाही शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवता रोवता पहिले निजामशाही पूर्ण खतम केली. नंतर आदिलशाही, नंतर कुतुबशाही आणि नंतर आदिलशाही. खूप छान हा असा इतिहास आहे. आणि हे सर्व करत असताना संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे जे अभंग आहेत, प्रत्यक्षात संत तुकाराम महाराजांचा जो त्या काळामध्ये थोडका का होईना आपल्या राजांना मिळालेला जो सहवास आहे, आपलं दुर्दैव म्हणा किंवा आपल्या राष्ट्राचं दुर्दैव म्हणा, महाराजांना म्हणजे छत्रपती महाराजा शिवाजी महाराजांना आपल्या संत तुकाराम महाराजा जर अजून सहवास मिळाला असता तर याच्यापेक्षाही अजून तेव्हाच शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपले अटकेपार झेंडे गेले असते. आपले मराठ्यांचे हिंदवी स्वराज्याचे अटकेपार झेंडे गेले, पण महाराजांच्या नंतर. पण ते अटकेपार झेंडे का बरं गेले असतील? ते अटकेपार झेंडे जाण्याचं मूळ इथेच आहे. कारण ती नीव जी तयार केली, जो पाया जो संत तुकाराम महाराजांनी जो तयार केला, तो इतका मजबूत कणखर पाया तयार केला की त्या पायाच्या बळावरच परिश्रम कसे करावे, जिद्द कशी असावी, चिकाटी कशी असावी, प्रामाणिकता कशी असावी आणि प्राणाची आहुती कशी द्यावी, आणि अटकेपार झेंडे लावले मराठ्यांनी. आणि साहजिकच जगाच्या इतिहासामध्ये खूप मोठे मोठे राजे होऊन गेले, मोठ्या मोठ्या भूप्रदेशाचे राजे होऊन गेले. परंतु अजूनही
याच एका राजाचं नाव घेतलं जातं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. का बरं घेतलं जात असेल? जगाच्या इतिहासामधील जेवढे काही राजे होऊन गेले त्या राजाच्या तुलनेमध्ये आपण जर बघलं तर आपले जे राजे होते छोट्याशा 4-5 परागड्याचे राजे होते, परंतु त्यांचं नाव का घेतलं जातं? कारण हा असा राजा होता, हा खऱ्या अर्थानं जाणता राजा होता, हा सहिष्णू राजा होता, हा निधर्मी म्हणजे सर्व धर्म समभावी राजा होता. आणि हा असा राजा होता की आपलं हृदय म्हणजे आपल्या जनतेचं हृदय आहे, आपलं हृदय म्हणजे आपल्या माणसाचं हृदय आहे असं करत होता. आणि आपला जो काबाड कष्ट करणारा जो शेतकरी आहे, शेतमजूर आहे, तो म्हणजे आपणच आहो. त्या सर्वांची काळजी करणारा, त्या सर्वांची काळजी करणारा होता. नुसतं शेतकरी शेतमजूर आपल्या परागणामधील मुलाबाळांचीच काळजी करणार नव्हता, तर इतरही परागणामध्ये इतरही बाहेर ठिकाणी राहणाऱ्या सर्व मुलाबाळांची बायका पोरांची काळजी करणारा होता, गोरगरीब जनतेची काळजी करणारा होता. आणि नुसतं काळजी करणारा नव्हता तर त्यांच्याकरता काम करणारा होता, त्यांच्याकरता काम करणारा होता. आणि म्हणूनच आपल्या ह्या अशा या महाराजांना कोणता महाराज म्हणतात? जाणते राजा म्हणतात, जाणते राजा म्हणतात, सहिष्णू राजा म्हणतात. आणि असे हे राजे होते की सगळीकडे ते सम्यक दृष्टीने पाहत होते, समतावादी राज्य होते. आणि ते समतावादी का राजे असावेत? ही जी शिकवणं दिलेली आहे समतेची, बंधुत्वाची, सहिष्णुतेची, ही आपल्या तुकोबारायांनी दिलेली आहे, ही आपल्या तुकोबारायांनी दिलेली आहे. तुकोबारायांनी सांगितलेला आहे हा वैष्णवाचा धर्म आहे, हा वैष्णवाचा धर्म आहे, हा बंधुभावाचा धर्म आहे, हा सहिष्णुतेचा धर्म आहे, हा समतेचा धर्म आहे. कारण आपलं जे दैवत आहे पंढरीचं पांडुरंग, हे पुंडलिकाच्या दारी आपल्या विटेवर उभं आहे, 2 पाय जोडून उभे आहे. पाय आपल्या पांडुरंगाचे सरळ आहेत, आपल्या पांडुरंगाची दृष्टी सरळ आहे, समोर आहे. आणि आपला पांडुरंगाची दृष्टी जोपर्यंत त्याचा भक्त आहे तोपर्यंत त्या भक्ताच्या हृदयापर्यंत दृष्टी जाते. ही शिकवण संत तुकोबारायांनी दिलेली आहे. म्हणूनच आपले राजे समतावादी झाले, सहिष्णुतावादी झाले, बंधुत्ववादी झाले आणि जाणता राजा झाले. जगाच्या पाठीवर एवढं सर्व करणारा राजा विरळा राजा आहे. आणि आपला राजा, आपले राजे, आपले छत्रपती सर्वांची काळजी घ्यायची. त्या समाजामध्ये राहत असणाऱ्या मुलाबाळांची, बायका पोरांची, शेतकरी शेतमजूर सर्व जनतेची काळजी घ्यायचीच. पण ते त्यांच्या राज्यामध्ये राहत असणाऱ्या, परागणामध्ये राहत असणाऱ्या पशु पक्षी, वृक्ष, वेली, नदी, सरोवरे सर्वांची काळजी घ्यायची. आपल्या शेतकऱ्यांच्या शेतीची जेवढी काळजी घ्यायची तेव्हा जेवढे काही वनं आहेत त्या वनाची सुद्धा काळजी घ्यायची. सर्व म्हणजे असा हा जो राजा आहे तो नुसतं आपल्या जनतेवरच लक्ष देत नव्हता, जनतेचीच काळजी करत नव्हता, पशु पक्षी, वेली, फुलं, झाडं याची सुद्धा काळजी करत होता. आणि आपल्या राजाला सर्व कसं होतं? समसमान होतं. कसं होतं? समसमान होतं. त्या राजाची दृष्टी सम्यक दृष्टी होती आणि सगळीकडे सम्यक दृष्टीने ते बघायचे, सम्यक दृष्टीने ते बघायचे. आणि म्हणून या राजांना म्हटलेलं आहे हे बहुजन प्रतिपालक. आपले राजे म्हणजे फक्त काही गो ब्राह्मण प्रतिपालकच नव्हते. इतिहासकारांनी लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक. छत्रपती शिवाजी महाराज फक्त गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त गायींची आणि ब्राह्मणाचीच काळजी नव्हती. जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांना गायी पवित्र होत्या, महत्त्वाचे होते, त्या जेवढी काळजी ते गायीची घ्यायची तेवढीच काळजी ते सर्व गुरांची, पशु पक्ष्यांची घ्यायची. जेवढ्या त्यांना गायी महत्त्वाच्या होत्या तेवढ्याच त्यांना आमच्या शेतकऱ्याचे बैल
म्हशी, गुरं, ढोरं, पशु, पक्षी ते सुद्धा त्यांना महत्त्वाचे होते. जेवढे आता म्हणतात गो ब्राह्मण प्रतिपालक, जेवढे त्यांना ब्राह्मण महत्त्वाचे वाटत, त्याच्याहीपेक्षा जास्त त्यांना हा निपचित पडलेला आपला जो समाज आहे तो त्यांना महत्त्वाचा वाटला. म्हणून हा इतिहास चुकीचा आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक नाही, आपले छत्रपती बहुजन प्रतिपालक, आपले छत्रपती बहुजन प्रतिपालक होते. ते बहुजन प्रतिपालक होते म्हणूनच ते खऱ्या अर्थानं जाणता राजा होते. आणि म्हणूनच जे खरे इतिहासकार आहेत तो खरा इतिहास ते लिहितात. ब्रिटिश इतिहासकार अलेक्झांडर ग्रँट डफ, अलेक्झांडर ग्रँट डफ हे काही आपले भारतीय इतिहासकार नव्हते किंवा भारतीय सरदारांच्या किंवा राजाच्या पदरी जे इतिहास करायचे, चरित्र लिहायचे आणि त्यांना पाहिजे तसं चरित्र पुढच्या पिढीसाठी लिहून ठेवायचे तसे नव्हते. अलेक्झांडर ग्रँट डफ हे तत्त्वज्ञ होते, विद्वान होते, इतिहासकार होते आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. ते आपलं मुंबईचं एल्फिस्टन कॉलेजचे प्राचार्य होते आणि मोठे मुलकी आणि शिक्षकी अधिकारी होते. या राजांनी शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज गेल्यानंतर 200 वर्षांनी ह्या दोन्ही महापुरुषांचं चरित्र लिहिलं. दोन्ही महापुरुषांचं चरित्र लिहिलं. ते इथे आल्यानंतर एवढे प्रभावित झाले या दोन्ही महापुरुषांच्या बाबतीत की असा संत होऊ शकतो का, असा संत होऊ शकतो का. कारण त्यांच्या युरोपमध्ये त्यांनी संत बघितले आहेत, पण जेव्हा ते भारतामध्ये आले की अशा प्रकारचे संत असतात तुकाराम महाराजासारखे, म्हणून त्यांनी तुकाराम महाराजाचा संपूर्ण अभ्यास केला. जेवढा अभ्यास आपल्या भारतीय इतिहासकारांनी केला नसेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अभ्यास या अलेक्झांडर ग्रँट डफ यांनी केला. आणि अलेक्झांडर ग्रँट डफ यांनी एवढा अभ्यास केला की तुकाराम महाराजांचे जे अभंग इकडे तिकडे विखुरलेले होते ते सर्व अभंग जमा केले. मी पहिल्या आणि दुसऱ्याच पुष्पामध्ये सांगितलं, तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत हे त्यांचे चालते बोलते जीवनदर्शन होतं. आणि चालता बोलता ते बोलायचे आणि त्याचे अभंग व्हायचे. असे अभंग किती झाले? असे 4 कोटी अभंग आपल्या तुकोबारायांचे झाले. मग आता तुम्ही म्हणाल आता तर आपल्याकडे फक्त 4,500च अभंग आहेत. ते अभंग समाजामध्ये विखुरले गेले, काही ते अभंग बुडून टाकल्या गेले, काही त्या अभंगाची होळी टाकल्या गेली. कारण ते अभंग वाचल्यानंतर भक्तगण जागृत व्हायचे, त्या अभंगाचं चिंतन करायचे, मनन करायचे आणि त्याप्रमाणे सर्व भक्तगण कार्यान्वित व्हायचे. हा सर्व जळफळाट धर्ममार्तंडांना सहन होत नव्हता. म्हणून महाराजांचे जे सर्व जे अभंग आहेत त्यांनी ते काय केले, त्याची सर्व नासधूस केली. आज फक्त आपल्याकडे 4,500 अभंग आहेत. आणि हे अभंग कसे आले? हे अभंग त्या काळामध्ये जे लोक गुणगुणायचे त्या अभंगाचा संग्रह केला. आणि आज जी आपल्याला तुकाराम गाथा दिसते आहे ती दिसते आहे आपल्याला अलेक्झांडर ग्रँट डफ यांच्यामुळं. मुद्रित केलेली पहिली जी गाथा आहे 1861 मध्ये ती मुद्रित गाथा अलेक्झांडर ग्रँट डफ यांनी तयार केली. ते इंग्रज होते. त्यांनी हाताशी महादेव नारायण पंडित यांना हाताशी घेतलं. एकदम सज्जन गृहस्थ होते ते. त्यांना मराठी भाषेचं, संस्कृत भाषेचं, प्राकृत भाषेचं ज्ञान होतं. आणि ते इंग्रज अधिकारी असल्यामुळं त्यांनी जिथे जिथे तुकाराम महाराज गेले असतील तिथून सर्व ते अभंग जमा केले आणि त्या अभंगाचं वाचन त्यांना करायला लावलं. ते केल्यानंतर त्यांनीसुद्धा अभंगाचं वाचन केलं. अभंगाचं एक पान आणि एक अभंगसुद्धा इकडे तिकडे जाऊ दिला नाही, असं अभंगाचं एकत्रीकरण त्यांनी केलं. आणि स्वतः समक्ष बसून 3 महिने ते एकाच ठिकाणी मुद्रणालयामध्ये बसले
आणि त्याचं प्रिंटिंग करून घेतलं. 1861 तुकाराम गाथेचं पहिलं मुद्रित प्रत आपल्याला जी मिळालेली आहे ती कोणामुळे मिळाली? या एका ब्रिटिश अधिकाऱ्यांमुळे मिळाली. एवढे ते प्रभावित झाले होते. आणि एका अभंगाने ते इतके प्रभावित झाले, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तर त्यांनी ते जिथे जिथे ज्या ज्या कार्यालयामध्ये जा तिथे तिथे त्यांनी लिहून ठेवलेला आहे. एल्फिस्टन कॉलेजमध्ये एका दगडावर हा जो पूर्ण अभंग आहे तो त्यांनी लिहून ठेवलेला आहे. आणि तेव्हाच्या त्या ब्रिटिश राजाला, जॉर्ज राजाला त्यांनी हा जो अभंग प्रिंट करून त्यांनी तिथे पाठवला. म्हणजे एवढे ते तुकाराम महाराजांच्या कार्यावर प्रभावित झाले होते. संपूर्ण तुकाराम महाराज त्यांनी पुढे आणला. जो तुकाराम महाराजांचा विकृत इतिहास धर्ममार्तंडांनी समाजासमोर ठेवला, तो संपूर्ण विकृत इतिहास धुण्याचं काम करून स्वच्छ तुकारामाचं चरित्र सामान्य जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न ग्रँड डफ यांनी केला. जसा त्यांनी तुकाराम महाराजांचा इतिहास जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला, तसाच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा आणि संभाजी महाराजानंतर राजाराम महाराज, ताराबाई, दुसरे शिवाजी, हा जो पूर्ण शिवशाहीचा इतिहास आहे, खरा इतिहास, तो खरा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जो इतिहास लिहिण्यात आला होता, अवडंबर करून विकृत इतिहासाचं लिखाण केलं होतं. परंतु ग्रँड डफच्या इतिहासामध्ये, ग्रँड डफच्या चरित्रामध्ये जे प्रत्यक्ष आहे, ग्रँड डफ हे थोर इतिहासकार होते, हे तत्त्वज्ञ होते, हे शास्त्रज्ञ होते. त्यांनी त्या काळामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शहाजी महाराज, मालोजी राजे, तर शेवटपर्यंत संताजी, धनाजी इथपर्यंतचे सर्वच इतिहासाचे सर्व पानं जिथे कुठे लिहून ठेवलं असेल, एखाद्या फ्रेंच पर्यटकाने लिहून ठेवलं असेल, एखाद्या ब्रिटिश पर्यटकाने लिहून ठेवलं असेल, एखादा बाहेरचा कोणी पाहुणा आला असेल त्यानं लिहून ठेवलं असेल, एखादा कोणी गावातला जाणकार माणूस असेल त्यानं त्याच्या भाषेमध्ये लिहून ठेवलं असेल, अशा प्रकारचं सर्व चरित्र त्यांनी निर्माण केलं. आणि जो विकृत इतिहास संभाजी महाराजांचा लिहिला गेला होता, तो खरा इतिहास ग्रँड डफ यांनी समाजासमोर आणला, राष्ट्रासमोर आणला. संभाजी महाराजाची प्रतिमा एवढी विकृत केली होती. संभाजी महाराज बदफैली आहेत, व्यसनी आहेत, कोणते हे करणारे नाही आहेत, त्यांना कोणतं भान नाही आहे. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की जेवढे छत्रपती शिवाजी महाराज शूरवीर पराक्रमी होते, तेवढेच संभाजी राजे शूरवीर पराक्रमी होते. आणि त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणामधून संभाजी महाराजांचा इतिहास समोर आणला. असे ग्रँड डफ, मग या ग्रँड डफ यांच्या माध्यमामधून हा पूर्ण इतिहास आपल्यासमोर आणला. म्हणून माझी आपल्या साधकांना एवढीच विनंती आहे, एवढीच हे आहे की आपण इतिहासाचं वाचन करावं. आपण जे चांगले धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथाचं वाचन करावं, चांगल्या पुस्तकांचं वाचन करावं आणि आपण वाचावं, आपल्या मुलाबाळांना वाचायला लावायचं. आणि पुन्हा खरं काय आहे, आपण काय वाचतो त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवायचा नाही. आपण जे वाचतो आहे ते आपण खरं बरोबर वाचतो की नाही ते आपल्या बुद्धी चातुर्याने घासून घ्यायचं. तुकाराम महाराज सांगायचे की जे काही आहे ते आपल्या बुद्धीचा कफ लावून तुम्ही घासून बघा की ते खरं आहे की खोटं आहे. आणि जेव्हा तुमची बुद्धी म्हणेल की नाही हे खरं आहे, तेव्हा त्याला खरं माना, ते आत्मसात करा आणि त्याचा प्रसार आणि प्रचार करा. त्याचा जेव्हा प्रसार आणि प्रचार होईल तेव्हा खऱ्या अर्थानं हे जे शास्त्र आहे, हे जे ग्रंथ आहेत हे आपल्या समोर येतील. आणि आज आपण बघतो आहे, तुम्ही म्हणसाल आम्ही तर सर्वच पाहतो आहे, टी व्हीवर पाहतो आहे, मोबाईलवर पाहतो आहे, पण आपण जे टी व्हीवर पाहतो आहे, मोबाईलवर पाहतो आहे हे खरं नव्हे. टी व्ही, मोबाईल हे व्यावसायिक झाले, हा त्यांचा व्यवसाय आहे.
आपण चित्रपटामध्ये पाहतो, हा चित्रपटाचा व्यवसाय आहे. एखादा चित्रपट चांगला चालला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी माल मसाला त्याच्यामध्ये भरणे आणि तो चित्रपट चांगला करणे. एखादी मालिका चांगली चालली पाहिजे, त्याला भरपूर हे मिळाले, लाईक्स मिळाले पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये माल मसाला भरणे, ते चालणे. म्हणजे आपण टी व्हीमध्ये, चित्रपटामध्ये, आपल्या मोबाईलमध्ये पाहतो हे सर्वच सत्य असते असं नाही. आता तुम्ही म्हणाल आता काही हे पुस्तकं वाचायचं सर, धर्मग्रंथ वाचायचं आणि वाचायचं तर काही काम नाही. आमच्या पोराजवळ मोठा मोबाईल आहे, त्याने गुगलवर बोट मारलं की सारंच येते. आता कायले हे 10 पुस्तकं वाचायला लागतात. परंतु मला सांगायचं आहे की गुगलवर जी माहिती असते, गुगल म्हणजे कोणी काही तत्त्वचिंतक आहे का हो? तुम्हा सारख्यांनी जे टाकलेली माहिती आहे ते गुगलवर जाते आणि तीच आपण बोट टाकलं की आपल्याला येते. म्हणून माहिती टाकणारे सुद्धा खरं अभ्यास करून माहिती टाकतात का? माहिती टाकल्यानंतर खरं त्या माहितीमधून खऱ्या अर्थानं त्या पुरुषाचं समाजदर्शन होते का? ते सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून आमचे तुकाराम महाराज सांगतात काय करा? ग्रंथाध्ययन करा. अध्ययन केल्यानंतर त्याला आपल्या बुद्धीचा कस लावा आणि त्यानंतर खरं काय खोटं काय ते पांडुरंगाच्या साक्षीनं तुम्ही ठरवा आणि त्याचा काय करा? तुम्ही अनुज्ञेय करा, त्याचा तुम्ही स्वानुभव घ्या. असं आपल्या तुकोबारायांचं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि पुन्हा छत्रपती घराण्याचा जो अनन्य संबंध आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण तुकोबाराय गेल्यानंतर तुकोबारायांची घराची म्हणजे त्यांच्या वंशजाची खूप मोठी दुरावस्था झाली होती. तुकोबारायांचे पुत्र महादेव बुवा, त्यांचे नारायण बुवा यांची खूप दुरावस्था झाली होती. त्यांना ह्या धर्म मार्तंडाच्या अन्याय आणि अत्याचारामुळं ते गाव सोडावं लागलं होतं. आणि जेव्हा छत्रपतींना म्हणजे तेव्हाचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनाही काळ कमी मिळाला, मग त्यांचे जे वंशज आहे संभाजी महाराज, राजाराम महाराज यांना जेव्हा कळलं की तुकोबारायांच्या वंशजांना गाव सोडावं लागलं, तेव्हा त्या वंशजांचा शोध घेऊन त्यांच्या मंत्र्यांना पाठवून त्यांनी देहूमध्ये आणलं. आणि देहूमध्ये आल्यानंतर तेव्हा त्यांचे मंत्री जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांनी त्याचा शोध घेतला की तुकोबारायांची 15 बिघा जमीन होती. किती जमीन होती? 15 बिघा जमीन होती. ती 15 बिघा जमीन मंबाजीनं हडप केली होती. तेव्हा छत्रपती संभाजीराजांनी ती मंबाजींनी हडप केलेली जमीन काढून तुकाराम महाराजांच्या वंशजाच्या स्वाधीन केली. नंतर त्यांना जहागिरी देण्यात आली. हे जे देहू गाव आहे ह्या देहू गावाचं त्यांना वतन देण्यात आलं, त्यांना होन म्हणतात, ते होन देण्यात आलं. आणि नंतर नारायणबुवांनी जेव्हा पालखी केली त्या पालखीचा मान त्यांना देण्यात आला. मग अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराजांनंतर ताराबाई आणि ताराबाईंचा मुलगा दुसरा शिवाजी यांचा सुद्धा संबंध तुकाराम महाराजांच्या या घराण्याशी होता. आणि ही जी नाड आहे आत्मोन्नती आणि राष्ट्रोन्नती, आणि या ज्या आत्मोन्नती आणि राष्ट्रोन्नतीसोबत जुळल्यामुळंच तेव्हा त्या काळामध्ये शिवस्वराज्याची खऱ्या अर्थानं स्थापना झाली. शिवस्वराज्याची स्थापना झाल्यानंतर परकीयांच्या गुलामगिरीमधून आपण मुक्त झालो. आणि जेव्हा तुकोबारायांची गाथेचे अभंग जेव्हा सर्व लोक गुणगुणायला लागले तेव्हा आज जे आक्रमण केलं होतं धर्म मार्तंडांनी आणि या विकृत प्रवृत्तींनी मनावर 2 प्रकारचे आक्रमण केले होते. मनावर आक्रमण केलं होतं, बाहेर आक्रमण केलं होतं. बाहेरचं आक्रमण छत्रपती शिवाजी राजांनी मोडून काढलं, आतलं आक्रमण तुकोबारायांनी मोडून काढलं. आणि तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर तुकोबारायांच्या अभंगाने
ते मोडून काढलं. आणि आजसुद्धा तुकोबरायांची अभंग गावागावामध्ये गुणगुणतात. देहूपासून कितीतरी किलोमीटर असणारं आपलं कालवाडी गावामध्ये तुकोबाच्या अगमगाचा गजर केला जातो. तुकारामाची गाथा वाचली जाते. नुसतं तुकारामाची गाथाच वाचली जात नाही, तर त्या गाथेचं मनन होतं, चिंतन होतं, पठन होतं, त्याचं निरूपण होतं. आणि त्या गाथेनुसार आपण सर्वजण कसं करतो आहे, वागतो आहे. आपण आपली आत्मिक उन्नती केलेली आहे, आपली बौद्धिक उन्नती केलेली आहे, आपली सामाजिक उन्नती केली आहे, आपली राजकीय उन्नती केलेली आहे. आता वेळ बराच झालेला आहे. गाथा निरूपणाच्या या पुष्पामध्ये मला संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा कसा आत्मोन्नती आणि राष्ट्रोन्नती याचा संबंध आहे तो विस्तृत करायचा होता. पण वेळेअभावी मी धावतं घेतलं आणि अर्धच घेतलं, कारण आता 6:30 झाले, आपल्या हरिपाठाची वेळ झालेली आहे. आणि खूप छान प्रसंग नाही म्हणत मी, खूप छान असे विचार आहेत की तुकाराम महाराजांचं ह्या राष्ट्रनिर्मितीकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीकरता किती योगदान आहे. आणि तेवढंच योगदान छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि त्या घराण्याचं तुकाराम महाराजांचे जे विचार आहेत ते पुढे नेण्याकरता किती योगदान आहे. आणि या माध्यमामधूनच खऱ्या अर्थानं आपले राजे सहिष्णू झाले, आपले राजे बहुजन प्रतिपालक झाले, आपले राजे जाणते राजे झाले. त्या सर्वाचं आपण जे जीवन आहे, त्यांचं जे जीवन तत्त्वज्ञान आहे त्याचा आपण बोध घ्यावा, त्याच्या अनुरूप आपण चालावं, त्यांचं चरित्राचं आपण वाचन करावं, चिंतन करावं, मंथन करावं. आणि जे खरंच चांगलं चरित्र आहे आपल्या तुकोबाचं, आपल्या तुकोबांनी खरं काय सांगितलं, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, ठेविले अनंते तसेची राहावे. अरे बाबा, ठेविले अनंते काय, इकडे जेवण चांगलं सट्ट जेवण करतं, झोपतं, मग काय म्हणते बा ठेविले अनंते. अरे बाबा, तुकोबांनी असं नाही म्हटलं, तो पुरा अभंग वाच, त्या अभंगाचं चिंतन कर, मनन कर. काय म्हटलं महाराजांनी, म्हटलं की तू सतत कार्यशील राह. उदाहरण काय दिलं, त्या खडकाच्या झाडावर पिंपळाचं झाड वाढते की नाही, खडक आहे, दगड आहे, तिथं सुद्धा पिंपळाचं मूळ कसं 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 कोरत कोरत झाड तयार करते, तसा तू तयार कर. आणि ते करत असताना तुला त्रास झाला, हे झालं ते झालं, किंवा मध्ये थांबावं लागलं तरी थांब, पुन्हा प्रयत्न कर. ठेविले अनंते. आणि पुन्हा तू सतत काम करत राहा, तू सतत कर्म करत राहा. परंतु कर्म करत असताना पहिल्यांदा सुरुवातीलाच मला त्यामध्ये यश मिळलं पाहिजे, कर्मफळ मिळालं पाहिजे अशी इच्छा करू नको. कर्म करत राहा, मग त्याचं फळ कसं मिळावं, जे मिळेल त्याच्यामध्ये तू समाधान मान, ते आहे ठेविले अनंते तैसेची राहावे. म्हणून म्हणतो की महाराजांच्या अभंगाचं चांगलं चिंतन करा, चांगलं मनन करा. आणि चांगलं चिंतन मनन करणे हीच खऱ्या अर्थानं महाराजांच्या विचाराची आणि महाराजांच्या चरणाची पूजा आहे. हीच महाराजांच्या विचारांची चरणाची पूजा आहे. म्हणजे हीच साक्षात आपल्या विठोबारायाच्या चरणाची पूजा आहे. मी आजच्या या माझ्या वाणीला विराम देतो. आणि आजचं हे आपलं 6वं पुष्प खूप धावत पुष्प झालं. श्रोत्यांना ऐकताना थोडा त्रास गेला असेल, थोडंसं मला फास्ट घ्यावं लागलं. शिवाजी महाराजांच्याबद्दल तुकोबांची जे काही आहे ते थोडंसंच सांगावं वाटलं, परंतु चालेल. तेवढंच पुष्प मी संत वासुदेव महाराजांच्या चरणी, वैकुंठवासी पंजाबराव भाऊंच्या चरणी, माझ्या मातोश्रीच्या चरणी अर्पण करतो. आणि खऱ्या अर्थानं ही जी सेवा सुरू करण्याचा मी सुरुवात झालेली आहे, हे संत वासुदेव महाराजांची आज्ञा, त्यांचा आदेश म्हणा, त्यांचा आज्ञा म्हणा, त्यांनी मला सांगितलं, त्यांनी आपल्या भाऊंना सांगितलं. मग भाऊंची सुद्धा ती आज्ञा, सर तुम्ही प्रवचन करत चला, कीर्तन करत चला, महाराज म्हणतात. महाराजांनी मला म्हटलं, भाऊंना म्हटलं. आणि त्यांनी माझं पहिलं प्रवचन इथेच या तुमच्या गावामध्ये भाऊंनी ठेवलं.
आणि भाऊंनी माझं पहिलं प्रवचन सरदारसागरमध्ये, तेव्हा सरदारसागर नव्हतं, तिकडे क्वार्टर मार्केटमध्ये कार्यक्रम त्या जन्मोत्सवाच्या सप्ताहामध्ये ठेवलं. भाऊ असेपर्यंत अव्याहतपणे ते माझं तिथे प्रवचन ठेवायचे. म्हणजे वासुदेव महाराज आणि वैकुंठवासी आपले पंजाबराव भाऊंच्यामुळं याला सुरुवात झाली. आणि हे जे निरूपणाचं जे सौभाग्य भेटलेलं आहे, हे सौभाग्य आपले नंदकिशोर भाऊ उर्फ बंडूभाऊ यांच्यामुळे मिळालं. मागच्या वर्षी आपलं 1 दिवसाचं प्रवचन झालं होतं ते तुकाराम गाथेवर. तेव्हाच बंडूभाऊ म्हणाले की सर पुढच्या वर्षी आपण 8 दिवसाचं ठेवू. म्हटलं 8 दिवस आपले मंडळी ऐकतील का, हे होईल का? नाही म्हणे आपण ठेवू. त्याप्रमाणे त्यांनी सातत्य ठेवून 8 दिवसाचं हे जे 7 दिवसाचं निरूपण हे ठेवण्यात आलं, हे आपल्या नंदूभाऊंच्यामुळं. मग त्यांच्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि हे जे सर्व निरूपण मला करता आलं, हे सर्व आपल्या श्रोत्यांमुळं. सर्वात मी कृतज्ञ आहे आपल्या श्रोतू वृंदांचा. तुम्ही माझे वेडे वाकडे शब्द आत्मसात करून घेतले, गोड करून घेतले. आपणाप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपणा सर्वांना मी साष्टांग वंदन करतो, प्रणिपात करतो. आणि पुन्हा आपल्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. संत गजानन महाराज की जय. संत वासुदेव महाराज की जय. वैकुंठवासी पंजाबराव भाऊ की जय. वैकुंठवासी मातोश्री की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम 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 विठुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी.